यानंतर बघूयात बातमी आहे ठाण्यातनं। ठाण्यामध्ये महायुतीत अजूनही बॅनरवर सुरूच आहे। भाजपच्या बॅनरवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो गायब आहे। ठाण्यात आज मुख्यमंत्री घरोघरी भेट देणार आहेत। मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट जी आहे त्या मोहिमेला आजपासून सुरुवात होते आणि त्यानुसार मुख्यमंत्री लाडक्या बहिणींच्या घरी भेट देत आहेत आणि ती योजना त्यांच्यापर्यंत पोहोचली की नाही याबद्दलची शहानिशा ते करणार आहेत। आणि या मुख्यमंत्री दौऱ्याच्या दौऱ्याबद्दलचे जे बॅनर लावण्यात आलेत त्यामध्ये शिवसेना आणि भाजपने ठाण्यात ठिकठिकाणी त्यांचे बॅनर लावलेत। भाजपने लावलेल्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यात आला आहे, मात्र अजित पवार यांचा फोटोच लावण्यात आलेला नाहीये। त्याच्यामुळे आता नुकतीच आपण बारामतीची बातमी आपण जाणून घेतली, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की तिथल्या शिंदे गटाच्या शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाने अजितदादा आमच्या कार्यक्रमाला येत नाहीत आमंत्रण देऊन सुद्धा अशी तक्रार केली। तर दुसरीकडे आज सीएम लाडक्या बहिणींच्या घरी ज्यावेळेस भेट देत आहेत तेव्हा भाजपने आणि शिंदे गटाने लावलेल्या बॅनरवरती अजितदादांचा फोटोच नसल्याचं समोर येत आहे। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर आहेत। अजित, पहिले तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतनं मुख्यमंत्री शब्द गेला, यातनं वाद निर्माण झाला। आता आज मुख्यमंत्री लाडक्या बहिणींच्या घरी भेट देत आहेत तेव्हा जे बॅनर लावण्यात आलेत त्यात अजितदादांचा फोटो दिसत नाहीये। यावरनं महायुतीत गोंधळ किंवा विसंवाद किंवा मनोमिलन नसल्याचं समोर आलं असं म्हणायचं का? विशाल, यावरून स्पष्ट होते की महायुतीमध्ये लाडके संबंध जे आहेत ते कुठेतरी बिघडलेले दिसत आहेत। कारण का ज्यावेळेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रचार प्रसार केला त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री हा शब्द गाळला होता। अनेक ठिकाणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, त्याचबरोबरीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांचे फोटो लावले नव्हते। तर तेच जे आहे ते पुढे वाद जो आहे तो सुरू झाल्याचा पाहायला मिळतोय। ठाण्यामध्ये आज अनेक घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते लाडक्या बहिणींच्या घरी भेटी देणार आहेत। या दरम्यान भाजपने एक बॅनर लावलेला आहे भला मोठा, त्याच्यावरती देवेंद्र फडणवीस यांचा मोठा फोटो लावलेला आहे, वरती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावला आहे। मात्र या बॅनरवर अजित पवार कुठे दिसत नाहीये। त्यामुळे महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजप हे दोघंही एकत्र असल्याचं चित्र स्पष्ट होतंय। पण अजित पवार हे महायुतीमध्ये असून नसल्यासारखं आहे असं एकंदर दिसतंय। कारण का अनेक ठिकाणी ज्यावेळी कार्यक्रम झाले शिवसेनेचे आणि भाजपचे त्यावेळी अजित पवार हे बॅनर दिसत नव्हते आणि आज ठाण्यामध्ये देखील ते चित्र पुन्हा निर्माण झालेलं आहे। त्यामुळे धन्यवाद अजित या सगळ्या माहितीबद्दल। बॅनरवरनं अजितदादांचा फोटोच गायब झाल्यामुळे आता